500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या अचानक झालेल्या निर्णयामुळे हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांची कशी तारांबळ उडाली आणि हॉटेल मालकांनी त्यावर काय निर्णय घेतलाय याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर त्याचे पडसाद जे आहेत ते लगेचच बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत। सध्या मी एका हॉटेलमध्ये आहे जिथे जे ग्राहक आहेत ते रात्रीच्या जेवणाचा आनंद घेत आहेत, पण त्यामध्येच त्यांना एक मोठा निर्णय कळाला आहे आणि सध्या कॅश काउंटरवर आपण आहोत। इथेही जाणून घेऊया कसा परिणाम झालेला है। क्या बताएंगे, अभी जो ग्राहक आ रहे हैं उनको पता नहीं है, पर अभी आप ले रहे हैं 500 और 1000 का नोट, किस तरह से आपका अभी फिलहाल चल रहा है कैश? अभी तक नहीं ले रहा था, अभी न्यूज़ आने के बाद अभी अपन ले रहा नहीं है। अभी कस्टमर को बोल रहे हैं आज से बंद हो गया, अभी कल से नहीं लेगा, ऐसा बोल रहे हैं। तो अभी जिनके पास अगर नहीं है 500 का 100 का नोट या 500 का ही नोट है, तो किस तरह से अभी यहाँ पे लोग रिएक्ट कर रहे हैं, जो कस्टमर है वो रिएक्ट कर रहे हैं? वो लोग को बोल रहा था आप दोबारा के दे दो, अभी वो लोग का नाम और ले लेता अपन बाद में आके लेके जाओ, ऐसा बोल रहा था अभी। अच्छा, तर मोठा निर्णय आहे आणि त्याचा परिणामही तसाच आहे। इथे काही गोंधळ जो आहे तो ग्राहकांमध्ये आहे, कारण नुकताच निर्णय आलेला आहे, पण त्यामध्येही काही पर्याय जे आहेत ते हॉटेल चालक अवलंबताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणूनच आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा ज्या आहेत असे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत ते देखील स्वीकारणार नाहीयेत। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।